नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल मध्ये। तर आज आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिप रत्नागिरी गणपतीपुळेला। तर दरवेळी आम्ही अक्कलकोट आणि शिर्डीलाच जात असतो, तर यावेळी जरा नवीन परिसरात आम्ही चाललो आहे गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन करायला। तर तिकडचं वातावरण बघू, तिकडे खूप मजा मस्ती करू, खूप ठिकाणी आम्ही फिरणार आहे। तर ती सगळी एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवू, तुम्ही पण ती बघा आणि एन्जॉय करा। तर हा पहिला स्टॉप आहे, गाडी थांबवली एका हॉटेलला, थांबू, थोडा कॉफी वगैरे पिऊ आणि निघू परत। एकच घे, मम्मी घेते कॉफी। गणपतीपुळे हे मुंबईपासून 337 किलोमीटर अंतरावर आहे। 7 तासांचा हा छान प्रवास। A few moments later. तर आतापर्यंत चिपळूण क्रॉस केलंय, फक्त 3 तास बाकी असतील रत्नागिरी इथे। आता आमचा 5वा स्पॉट आहे। खूप पाय आकडलेत माझे म्हणून मी खाली उतरलो नाही, ते लोक तिकडे नाश्ता करतायत। तरी पण ठीक आहे, एवढं थंडगार वातावरण आहे, खूप मजा येते, असा निसर्ग एकदम पूर्ण। इकडे फॉग झालेला, पूर्ण असं डोंगर दिसत नव्हतं, काहीच दिसत नव्हतं त्या खाडीमध्ये। ठीक आहे, मजा येते। तर आपण इकडे भक्तिनिवास मध्ये पोहोचलेलो आहे। तर बघूया इकडे रूम अवेलेबल आहेत की नाही, जर भेटले तर चांगलंच होईल, थोडा आराम करू। भक्तिनिवास हे भक्तांसाठी चांगल्या पद्धतीने सोयीस्कर आहे। इथे आपल्याला जेवण, नाश्ता, राहण्याची व आंघोळीची सोय मिळते। फायनली आपल्याला रूम मिळूनच जाते। इथे AC प्लस नॉन AC रूम दोन्ही अवेलेबल आहेत। प्राइस रेटिंग 300 ते 800 पर्यंत मिळून जातील। फायनली आलोय घरी, थोडा आता आराम करू 4 वाजेपर्यंत आणि मग निघूया गणपती बाप्पाच्या दर्शनाला। फायनली आराम भेटतो, आराम। काय गो? आपल्याला जेवणामध्ये 2 चपात्या, भात, डाळ, भाजी, पापड, लोणचं आणि गोड शिरा मिळेल। चपाती सोडून इथे सर्व अनलिमिटेड मिळेल। प्राइस रेटिंग आपल्याला पर प्लेट 80 रुपये आहे। जेवणाची वेळ दुपारी 12:30 ते 2 आहे व सायंकाळी 7:30 ते 10 आहे।
झालंय आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर बघूया दर्शन कसं होतं. चांगलंच होईल दर्शन. लेट्स गो. चारशे वर्ष जुनं हे मंदिर 1600 वर्षापूर्वी सापडलेल्या गणेशाच्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या मोनोलिथ साठी प्रसिद्ध आहे. मोनोलिथ म्हणजे जुन्या काळातील दगडी. मंदिरातील आपल्याला बाप्पाचे स्वयंभू हे रूप पाहायला मिळते. स्वयंभू गणपती मंदिर म्हणून ओळखले जाणारे गणपतीपुळे मंदिर अनेक भक्तांना आकर्षित करते. गणपतीपुळ्यातील बाप्पाची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आपल्यालाही पायवाट पाहायला मिळते. प्रदक्षिणा पूर्ण करत असताना आपल्याला सुंदर असे समुद्र, वायूचा किनारा व हिरवं नारळाची झाडे पाहायला मिळते. मंदिराच्या समोरील समुद्र असल्यामुळे इथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. आपण बीचवर ATV 4 व्हील ड्रायव्हिंग, हॉर्स अँड कॅमल रायडिंग, पॅराग्लायडिंग व खूप प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजची मजा घेऊ शकतो. बहिणींसोबत थोडी मजा मस्ती तर झालीच पाहिजे. एका वाक्यात जर आपण रत्नागिरी शहराची ओळख करून द्यायला गेलो तर वातावरणिक दृष्ट्या असं आहे कोकण जिल्ह्यातील रत्नागिरी शहर. हाय कर आई. होय क्या? हां थांब. मम्मी हाय कर. मला सुट्टे दे ना 150 रुपये दे ना. हाय करा. 4 दिलेत. पेट पूजा झालेला आहे. आता आम्ही चाललोय नेवरे बीचवर. या बीचचं नाव आहे नेवरे. नेवरे बीचवर तर मन मोकळच झालं बघा मित्रांनो. कसं वाटतं फिरून? छान वाटतं. आता कुठे जायची इच्छा तुझी? शिर्डी? पावसला. पावसला.
राजाचा पुढे चेंडू वैभवला तुमच्या वैभवाच्या हाताकडे चांगला चेंडू निर्धाव चेंडू अशा प्रकारे Best friends forever. धावसंख्येचे 5 गडी बाद करतात. पावसमधील परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर. मंदिरातील मोकळ्या परिसरात मन हरवूनच बसलो. स्वामी स्वरूपानंदाची ही खोली. स्वामी स्वरूपानंद चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख होते. पहाटे घरी निघत असताना 520 पायऱ्या चढून डोंगरावर असलेल्या महादेवांचं दर्शन तर झालंच पाहिजे. मार्लेश्वर शिवा टेम्पल. इकडे गुरुकृपा सायराज हॉटेलमध्ये झुणका भाकर खातोय. हाय नानूताई. फॅमिली सोबत झुणका भाकर खाऊन तर मजाच आली. आजचा व्हिडिओ इथेच संपवू.